मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एक छोटासा टॉपिक शिकणार आहे। कोणता? तर हा एक खूप इझी पण खूप जणांना त्रास देतो हा टॉपिक, बरोबर आहे। तर तो टॉपिक कोणता आहे? स्क्वेअर रूट। स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ तुम्ही शिकलेच असाल। जर तुम्हाला जर म्हटलं अंडर रूट 16 ची व्हॅल्यू काढा, म्हणजे वर्गमूळात जर 16 ची व्हॅल्यू काढा, तर तुम्ही काय सांगसाल? इझी वे सांगसाल। सर्वांनाच माहित राहतो काय काय असते अंडर रूट 16 ची व्हॅल्यू 4 असतो, बरोबर आहे। नेक्स्ट तुम्हाला जर म्हटलं अंडर रूट 25 काढा, तर सांगू शकतात हो, कारण की जे फिक्स आहे, काही आपण जे व्हॅल्यू म्हणजे पाठ लक्षात ठेवतो ते आपण इझी वे काढू शकतो स्क्वेअर रूट मध्ये। पण तुम्हाला जर अंडर रूट 3 याचा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल तर कसा काढा? तर इथे खूप प्रॉब्लेम जातो, खूप जणांना प्रॉब्लेम जातो। तर त्यावेळेस काय करायचं? सर्वात प्रथम याच्या काही टेक्निक राहतात जे फाइंड आउट करायच्या, ते आज आपण इथे शिकणार आहे। हे इन जनरल जे मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले आहे, अंडर रूट 16 आणि अंडर रूट 25 याचे सर्वांनाच माहीत राहते। जसं अजून मी तुम्हाला उदाहरण देतो, अंडर रूट 100 याचं पण मालूम आहे तुम्हाला। अंडर रूट काय 100 काय असतो? 10 चा, ओके। तर हे इन जनरल तर सर्वांनाच मालूम आहे, पण आज आपण अंडर रूट 3 याचा अंडर रूट 3 तुम्हाला खूप डाव मिळाला असेल। जसा तुम्ही इक्विलॅटरल ट्रायंगल वगैरे मेन्सुरेशन मध्ये हे करता, तर त्याचा फॉर्म्युला काय राहतो? अंडर रूट 3/4 इंटू साइडचा स्क्वेअर राहतो। तर त्या टाइमला काय होतो की आपण कधी कधी पॉइंट मध्ये आन्सर दिला राहतो, बरोबर आहे। अशा पॉइंट मध्ये आन्सर राहतो आणि आपल्याला अंडर रूट 3 ची व्हॅल्यू माहित नाही राहत। त्या टाइमला आपल्याला आपला आन्सर निघत नाही, ओके। तर आज आपण अंडर रूट 3 ची व्हॅल्यू काय आहे हे शिकणार आहे, ओके। तर काय करायचं? सर्वात प्रथम अंडर रूट 3 आहे, बरोबर आहे। याच्या जवळचा याच्या म्हणजे नियरेस्ट अशी व्हॅल्यू बघायची ज्याचा काय मिळतो? आपल्याला स्क्वेअर रूट मिळतो, ओके। तर अशी स्क्वेअर नियरेस्ट व्हॅल्यू कोणची आहे मला सांगा बरं? जवळची अंडर रूट 4, बरोबर आहे। काय होतं याचा अंडर रूट 4? अंडर रूट 4 काय होतो? 2 होतो, बरोबर आहे। तर इथे काय करायचं? सर्वात प्रथम 2 याचा मला सांगा अंडर रूट 4 मोठा आहे की अंडर रूट 3 मोठा आहे? तर अंडर रूट ऑब्वियसली अंडर रूट काय आहे? 4 मोठा आहे। तर काय करायचा? मायनस घ्यायचा, ओके। सर बघायचं अंडर रूट 3 मोठा आहे की अंडर रूट 4? जर अंडर रूट 4 घेतला तर काय निघतो? व्हॅल्यू 2 निघतो। जर अंडर रूट 3 घेतला तर मग 2 पेक्षा कमीच राहील ना? हो, अंडर रूट 3 पेक्षा 2 पेक्षा कमीच राहील। तर म्हणून मी इथे मायनसचा साइन घेतला। आणि ह्या दोघांचा डिफरन्स सांगा बरं मला काय येते? इथे 1 येते दोघांचा डिफरन्स। 3 आणि हा अंडर रूट 4 मध्ये आहे, याचा डिफरन्स किती आहे? 1 आहे, ओके। नेक्स्ट काय करायचं? हे इथे जे आपण 2 घेतला आहे याला डबल करायचं, म्हणजे 2 चा डबल करायचा, काय होईल? 4 होईल, ओके। म्हणजे काय करायचं? इथे जे आपण अंडर रूट 2 घेतला आहे इथे 2 याला डबल करायचं। जर याला तुम्ही जर सिंप्लिफाय केलं तर काय होईल? 1.75 हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते तुम्हाला। तुम्ही खूप ठिकाणी बघितली असेल 1.73 राहतो, ही अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू राहते, ओके। जर याच्या पुढे तुम्हाला जर असा इक्विलॅटरल ट्रायंगल वगैरे फाइंड आउट करायला मिळाला आणि तुम्हाला अंडर रूट 3 ची व्हॅल्यू जर माहित असेल तर तुम्ही काय करू शकाल? इझी वे आन्सर फाइंड आउट करू शकाल, ओके। तर मित्रांनो, नेक्स्ट पाहू आपण। अशा प्रकारे अंडर रूट 3 ची व्हॅल्यू आपण काढली। आता नेक्स्ट मी तुम्हाला अजून पुन्हा 2-3 एक्झाम्पल देऊन सांगणार आहे। अंडर रूट 5 मला सांगा, अंडर रूट 5 हा कशाचा नियरेस्ट कशाचा हे स्क्वेअर आहे? म्हणजे याच्या जवळपासचा अंडर रूट स्क्वेअर सांगा मला कोण आहे? अंडर रूट 4च आहे, बरोबर आहे। अंडर रूट 4 काय होतो? 2 होतो, बरोबर आहे। अंडर रूट 4 काय होतो? जर अंडर रूटच्या अंदर 4 असेल तर त्याची व्हॅल्यू होतो 2। आत्ताच आपण अंडर रूट 3 काढला होता। मला सांगा अंडर रूट 5 मोठा आहे की अंडर रूट 4 मोठा आहे? तर सर अंडर रूट 5 मोठा आहे, बरोबर आहे। का बरं? 5 इज ग्रेटर दॅन 4, बरोबर आहे, राहते ना? हो। तर याची व्हॅल्यू काय असेल मला सांगा? अंडर रूट 4 ची व्हॅल्यू जर 2 असेल तर याची व्हॅल्यू तर 2 पेक्षा मोठीच असेल ना? हो। तर सर्वात प्रथम हा 2 जो आहे तो इथे लिहायचा, प्लस अंडर रूट 3 च्या वेळेस काय केलं? मी मायनस केलं। तर इथे काय करायला लागेल? कारण की 5 इज ग्रेटर दॅन
4, 5 हा 4 पेक्षा मोठा आहे म्हणून मी पॉझिटिव्हचं साईन घेतलं. मला सांगा इथे 5 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? पुन्हा इथे 1चा डिफरन्स आहे. जर इथे 1 घेतला आणि डिवाइड मध्ये काय करायचं? 2चा डबल करायचा म्हणजे काय होतं? 4. तर काय होईल? 2.0 इथे काय होईल? प्लस 0.25 होईल. तर काय होईल? √5 ची व्हॅल्यू 2.25. नियरेस्ट अबाउट व्हॅल्यू निघतात येते. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू राहतात. ओके, अशा प्रकारे आपण सेकंड √5 चा स्क्वेअर रूट काढला. ओके, समजला का सर्वांना? हो, समजलंच असेल. आता नेक्स्ट अजून आपण काही एक्झाम्पल घेऊ. तर त्याच्यामुळे काय होईल? तुमचे कॉन्सेप्ट पूर्ण करायचं. तर मित्रांनो मला सांगा, हे दोन जे एक्झाम्पल आहे हे समजले का तुम्हाला? हो, समजलेच. नाही समजले असेल तर आपण पुन्हा 2-3 एक्झाम्पल अजून घेऊ, म्हणजे याच्यामुळे काय होईल? तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. सर्वात आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे √90. याचा सर्वात प्रथम मला सांगा, याचा स्क्वेअर रूट निघते का? नाही. परफेक्ट आहे का तो √ स्क्वेअर? नाही. तर काय सर्वात प्रथम काय करायचं? याच्या जवळ मला सांगा, याच्या नियरेस्ट अंडर व्हॅल्यू कोणची आहे? √60. बरोबर आहे. वर्गमुळात जर 16 घेतला, मी समजा वर्गमुळात 16 घेतला, तर मला सांगायचा वर्गमूळ काय होतो? जर याला मला म्हणजे सॉल्व्ह करायचं, सिम्प्लिफाय, तर काय होतं? 4 होतो ना? ओके, 4 होतो. बरोबर आहे. तर काय करायचं? इथे सर्वात प्रथम 4 लिहायचं. ओके, मला सांगा सेकंड म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय करायचं? चेक करायचं की 19 आहे हा 16 पेक्षा लहान आहे की मोठा आहे? सांगा मला. हा लहान आहे म्हणजे 19 इज ग्रेटर दॅन 16, म्हणजे हा 19 जो आहे हा 16 पेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणून काय येईल? याची व्हॅल्यू जी येईल ती 4 पेक्षा जास्त येईल ना? हो, याची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त येईल. म्हणून काय करायचं? इथे पॉझिटिव्ह साईन लिहायचं. ओके, आणि नंतर काय करायचं? स्टेप नंबर 3 मध्ये बघायचं ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3चा. मला सांगा, ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3चा. तर हा 3 इथेच लिहायचा आणि हा जो 4 घेतलेला आहे याच्या डिवाइड मध्ये डबल करायचा म्हणजे काय होईल? 4 आणि 3/8 ला जर तुम्ही डिवाइड केलं असाल तर काय येतो? 0.375 निघतो. ओके, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू राहतात त्या, म्हणजे थोड्या मागे पुढे होत असतात ह्या व्हॅल्यू. म्हणजे 0. जर तुम्ही पॉईंटचे हे शिकले असाल तर 3.7 ला जर हे केलं तर जवळपास 0.4 होतो. पण ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. ओके, मला सांगा हे समजलं का? मी काय केलं? सर्वात प्रथम मला √19 काढायचा होता, तर मी काय केलं? नियरेस्ट व्हॅल्यू बघितली √ ज्याचा स्क्वेअर रूट निघतो. तर असा कोणचा आहे? 16. √16 जर घेतला तर त्याचा काय होतो? त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर मी 4 होतो. बरोबर आहे. नंतर बघितलं नेक्स्ट स्टेप, दोघांपैकी सर्वात मोठी संख्या कोणची आहे? तर 19 मोठी आहे. बरोबर आहे. मग काय? म्हणून मी इथे साइन कोणचा घेतला? पॉझिटिव्ह. आणि स्टेप नंबर 3 सर्वात प्रथम बघायचा की ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे. ओके, स्टेप नंबर 4 ही जी व्हॅल्यू घेतली आहे 4, याच्या डिवाइड मध्ये काय करायचं? डबल करायची. ओके, हे स्टेप समजले का तुम्हाला? आणि नंतर सिम्प्लिफाय करून आपल्याला काय मिळतो? फायनल आन्सर मिळतो. ओके, समजलं का तुम्हाला सर्वांना? हो. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. √21 याचा मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा की याचा आन्सर काय निघते. नेक्स्ट √37 आणि √67, √84 तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा की आपण व्हॅल्यू काढू शकतो का म्हणून. सर्वात प्रथम काय करायचं? मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे. फर्स्ट स्टेप काय करायची? नियरेस्ट व्हॅल्यू बघायची ज्याचा स्क्वेअर रूट निघतो. नियरेस्ट व्हॅल्यू बघायची. बरोबर आहे. स्टेप नंबर 2 बघायचं व्हॅल्यू कोणची मोठी आहे म्हणून. जे आपण व्हॅल्यू काढून आलो ती व्हॅल्यू मध्ये कंपॅरिझन करायचं. नंतर काय करायचं? व्हॅल्यू मध्ये कंपॅरिझन करायचं. म्हणजे जसं मी इथे कंपॅरिझन केलं, 19 मोठा आहे की 16 मोठा आहे? तर 19 मोठा आहे. थर्ड स्टेप चेक करायचा दोघांचा जो डिफरन्स राहतो 19 आणि 16. जसं इथे 19 आहे आणि 16 आहे
त्या दोघांमधला काय घ्यायचा, डिफरन्स घ्यायचा. ओके. नेक्स्ट स्टेप जी आपण व्हॅल्यू काढली, जशी नियरेस्ट 16ची व्हॅल्यू काय घेतली होती मी 4 इथे लिहिली होती ना, तर ऍड केल्यावर जे 3 राहतो डिफरन्स त्याच्या डिवाइड मध्ये एड करायचा. ओके. अशा प्रकारे आपण काय करू, फाइंड आउट करू शकतो, स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो. ओके, गॉट इट. आणि हे जे मी एक्झाम्पल दिलेले आहे तुम्ही काढण्याचा एकदा प्रयत्न करा, त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला स्क्वेअर रूट काढण्यात त्याच्या पुढे काय नाही होईल, प्रॉब्लेम नाही होईल. ओके, गॉट इट. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.